हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी अबोली ड्रीम लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं सकाळी सकाळी 8 वाजता स्वागत करते आहे. ॲक्च्युली ब्लॉग 8 वाजता टाकणार आहे म्हणून म्हणते आहे. बाकी आत्ता माझ्याकडे वाजलेले आहेत जवळजवळ किती वाजलेले आहेत? 10:30 वाजलेले आहेत आणि मी करायला घेतलेला आहे माझा नाश्ता किंवा जेवण. तर आजसुद्धा आमच्याकडे बनलेले आहेत मेथीचे पराठे. हे बघा, मेथीचे 2 थालीपीठं, थेपले, धपाटे, पराठे, वेगवेगळी नावं आहेत त्याला. सो ते आणि इकडे बनवलेलं आहे मी कुरडई कांदा. इकडे पाहू शकता तुम्ही, कुरडईची भाजी. कुरडई कांदा म्हणतो आम्ही, कुरडईची भाजी कोणी म्हणतं. सो असं बनवलेलं आहे मस्त. सो मला ते खूप आवडते. स्वराला डब्यालासुद्धा आज तेच दिलेले आहे. आणि मेथीचे पराठे 2 दिवसांनी लगेचच परत केलेले आहेत. कारण आमच्याकडे असं असतं ना, एखादी गोष्ट केली आणि आवडली ना ती अशी भयंकर का 2 दिवसांनी लगेच ती बनवायची सारखी सारखी रिपिटेशन. जोपर्यंत कंटाळा येत नाही तोपर्यंत. किंवा सीझनल ज्या वस्तू असतात ना त्या, जसं की स्ट्रॉबेरी शेक. सो आता हे झाल्यावर मी स्ट्रॉबेरी शेक पण बनवणार आहे. बट मला वाटतं ते स्वरा आल्यावर बनवेल नंतर मग दुपारी वगैरे. तर असं आहे. सो आत्ता करून घेते मी माझा नाश्ता आणि नंतर मग तुमच्याशी एक छान अशी गोष्ट शेअर करते जी आपल्या हेअरसाठी उपयुक्त आहे. ठीक आहे, चलो आता नाश्ता करते, त्याच्यानंतर मी तुम्हाला परत भेटते. ओके, सो ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आणि आज मी तुमच्याशी शेअर करते आपल्या केसांसाठी, म्हणजे केसांच्या थिकनेससाठी किंवा केस लॉंग होण्यासाठी, आपले बेबी हेअर, न्यू बेबी हेअर येण्यासाठी एक उपयोगी अशी वस्तू, एक प्रोडक्ट शेअर करणार आहे तुमच्याशी. ते म्हणजे रोजमेरी लिव्स. बट रोजमेरी लिव्सकडे जाण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की रोजमेरी इसेन्शियल ऑइलबद्दल तर सगळ्यांनी ऐकलंच असेल. ही बॉटल आहे माझ्याकडे. मला वाटतं आता ही कितवी बॉटल आहे ते पण माझ्या लक्षात नाही. आणि ही मी तुम्हाला भरपूर वेळा माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते, राईट. जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत, पहिल्यापासून मला पाहत आहेत, त्यांना माहिती आहे मी जेव्हा हेअर केअरचे किंवा मी कोणतंही सिरम बनवते केसांसाठी किंवा ऑइलिंग करण्यासाठी, जेव्हा मी ऑइलिंग करते तेव्हा मी माझ्या रेग्युलर कोणतंही ऑइल जे मी वापरत असते, कारण मी स्विच करत राहते. कधी इंदुलेखा, केश किंग, कधी मग कोकोनटवरच येते, कधी जॅस्मिन, असं वेगवेगळं मी करत राहते. सो प्रत्येक वेळी वाटीत थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये याचे 4-5 थेंब मी टाकते आणि ऑइलिंग करते, मसाज करते. त्यानंतर जेव्हा मी शॅम्पू करते तेव्हा मी जो आपण शॅम्पूचा झाग फेस वगैरे करतो ना आपण, तर त्यामध्ये सुद्धा हे 2-4 थेंब टाकायचं आणि मग हेअर वॉश करायचं. किंवा जेव्हा मी काही लिक्विड बनवते, केसासाठी मास्क बनवते, तुम्हाला माहिती आहे मी राईस वॉटरचं पाणी लावत असते किंवा फ्लेक्सिड जेल लावत असते. आणखी बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला आत्ताच काल परवा एक व्हिडिओ शेअर केला त्याबद्दल माझ्या रुटीन, बॅक टू रुटीन ब्लॉगमध्ये. सो त्यामध्ये मी हे गोष्टी मिक्स करते. ओके, म्हणजे हा इसेन्शियल रोजमेरी इसेन्शियल ऑइल हे मी यूज करते. सो ह्याचे खूप बेनिफिट्स आहेत. हे तर आपल्याला यूज करायचंच आहे, बट हे आपण केव्हा यूज करतो? जेव्हा आपल्याला ऑइलिंग करायची असते किंवा मग आपण आठवड्यातून 1दा किंवा 2दा, जास्तीत जास्त 2दा आपण हेअर वॉश करतो आठवड्यातून, हो ना. तर तेव्हा आपण हे इसेन्शियल ऑइल यूज करतोच. खूप 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 छान आहे हे. सो तुम्ही पण, मी रेकमेंड करते हे तुम्ही वापरा. ओके, आणि एक छोटीशी बॉटल जरी घेतली ना ती बरेच दिवस जाते. आपल्याला फक्त 4-5 थेंब एका वेळेस त्याचे यूज करायचे असतात. डिरेक्टली लावायचे नाही. जर कोणाला माहीत नसेल तर पुन्हा सांगते, हे डिरेक्टली असं स्काल्पला किंवा हातात घेऊन असं लावायचं नाही. कशाबरोबर तरी ते, म्हणजे ऑइलबरोबर किंवा पाण्याबरोबर ते डायल्यूट करायचं, त्यामध्ये टाकायचं आणि मगच हे यूज करायचं आहे, कारण हे खूप स्ट्रॉंग लिक्विड आहे. हां, तर तसं हे यूज करायचं आहे. तर हे तर तुम्ही वापरात. बट रोजमेरीचं हे प्लांट असतं आणि त्यापासून हे ऑइल बनलेलं आहे. तर रोजमेरीचं जे प्लांट आहे ना ते मग जास्त आणखी इफेक्टिव्ह असेल. आपण जसं पतंजलीचं ॲलोवेरा जेल आणतो त्यापेक्षा जर आपण ॲलोवेरा स्वतः झाडाचं कापून त्याचं जेल काढलं तर ते जास्त इफेक्टिव्ह ठरतं की नाही. त्याप्रमाणेच माझ्याकडे आलेलं आहे हे रोजमेरीचं. ओके, ओपन नाही केलं, ॲमेझॉनवरून मी मागवलेलं आहे. हे बघा, उलटं दिसते तुम्हाला. 1 मिनिटात तुम्हाला सरळ पण दाखवते. हे रोजमेरी ड्राय लिव्स, म्हणजे ही पानं आहेत रोजमेरीची. जे मी तुम्हाला हे इसेन्स दाखवलं ना रोजमेरीचं, हे बघा, हे आहे ऑइल, रोजमेरी इसेन्शियल ऑइल. तर हे या पानांपासून बनलेलं आहे. मग नक्कीच याच्यापेक्षा, म्हणजे हे तर यूज करायचंच आहे आपल्याला, बट याच्यापेक्षा हे जास्त आपल्या केसांसाठी इफेक्टिव्ह ठरणार आहे. सो हे तुम्ही पाहू शकता, 100 ग्रॅमचं पॅकेट आहे. मला काहीतरी ते 145 म्हणजे 150पर्यंत ते मिळालेलं आहे. इकडे तुम्ही पाहू शकता
यावर काहीतरी प्राईस जास्त दिलेली आहे, बट ॲमेझॉनला म्हणजे यावर दिलेली आहे प्राईस त्यांनी 599 रुपीज म्हणजे 600. बट हे 600चं नाही आहे, हे 150 किंवा 200पर्यंत तुम्हाला मिळून जाईल. 100 ग्रॅमचं हे पॅकेट आहे. ओके, रोजमेरी ड्राय लिव्स. आता याला वापरायचं कसं ते सांगते. आता तुम्ही म्हणाल जर ऑइलच म्हणजे ऑइल यूज करते इसेन्शियल ऑइल, तर मग हे घेण्याचं कारण काय? तर तुम्ही पाहू शकता माझ्या केसांचं टेक्स्चर. आता तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, इकडून दाखवते. तर आत्ता सध्या मी जे वॉटर थेरपी करते, म्हणजे ज्या काही गोष्टी मिक्स करून मी माझ्या केसांवर लावते, आठवड्यातून 2दा मी लावण्याचा प्रयत्न करते. कारण मध्यंतरी मी म्हणजे 2-1 महिने काहीच लावलं नव्हतं आणि केसांची कंडिशन एकदम खराब झाली होती आणि ऑइलिंग पण जास्त केली नाही. सो इकडून पूर्ण ड्राय झाले होते. तर आता तुम्ही पाहू शकता माझे केस एकदम सॉफ्ट आहेत. मी खालून ट्रिम पण केलेले आहेत थोडेसे, त्याच्यामुळे केसांचे जे 2 असे फाटे फुटतात म्हणतात ना आपण, स्प्लिट एंड जे निघतात, तर ते कट करून घेतले अशी एवढी लेंथ. आणि मग आता छानपैकी केस झालेले आहेत. शिवाय मी ते वॉटर थेरपी पण करते वेगवेगळ्या गोष्टींची, राईस, फ्लेक्सिल जेल, मेथी दाणे अशा गोष्टी. आणि त्यावेळी मी हे ऑइल यूज करते. बट त्या गोष्टींनी माझे सॉफ्ट म्हणजे झालेले आहेत केस. बट हे आपण आठवड्यातून 2दाच लावू शकतो म्हणून. सो हे पॅकेट मी परचेस केलं. आधी याचे खूप सारे रिव्ह्यूज बघितले की खरंच हे बेनिफिशियल आहे की नाही, कारण हे मला उपयोगी ठरलेलंच आहे. म्हटलं मग रोजमेरीचं प्लांट बेस्ड जर हे ऑइल छान आहे, तर मग स्वतः प्लांट किंवा या ड्राय केलेल्या लिव्स आहेत, पानं आहेत, तर ते जास्त आपल्याला उपयोगी ठरतील. आणि याचा आपण वापर रेग्युलर म्हणजे डेली करू शकतो. तो कसा करायचा आहे आणि याला कसं प्रिपेअर करायचं आहे ते आपण आता पाहणार आहोत. सो याला आता आपण ओपन करूया. मी आणून हे 8 दिवस झाले, बट मला व्हिडिओ बनवायचा होता आणि मी इथे सांगू इच्छिते की हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही एकदम माझा ऑनेस्ट रिव्ह्यू याचा ऐकू शकता. सो याला आपण आता ओपन करूया. मध्ये एअरटाईट आहे त्याला सीलिंग, त्याच्यामुळे वरूनच कट करायचं त्यांनी दिलं इन्स्ट्रक्शन. ओके, हे हर्ब आपण म्हणू शकतो. प्लेटमध्ये काढून इतका स्ट्रॉंग स्मेल आला ना याचा. एवढी याची क्वांटिटी आहे, अर्थात 100 ग्रॅम त्यांनी दिलेलंच आहे. सो मी आता यामध्ये 2 चमचे काढून घेते आणि तुम्हाला दाखवते की हे कसं आहे. म्हणजे आपण सुकलेलं जे हिरवं गवत असतं ना, हिरवं पिवळं, त्याप्रमाणे हे दिसते. सो सध्या मी इथे 2 चमचेच वापरते आणि याला पुन्हा एअरटाईटली सील करून ठेवून देते. बाहेरच ठेवायचं आहे, एखाद्या डब्यात तुम्ही आणखी ठेवू शकता. ओके, तर अशा प्रकारचं हे सुकलेली पानं मला बडी सोपसारखे वाटतं ते. आणि याचा स्मेल पण छान येतो, वेगळाच एक स्मेल आहे त्याला. ओके, सो आता यूज करूया. कसं करायचं प्रिपेअर? तर इकडे मी एक पातेलं घेतले, स्टीलचं पण घेतलं तरी चाललं असतं. ॲक्च्युली मी स्टीलची कढई घेणार होती, बट हे खूप मोठी होईल त्याच्यामुळे, कारण आत्ता मी फर्स्ट टाईमच यूज करते आहे, त्यामुळे मी पण याला पहिल्या वेळेस कमी बनवते. ओके, सो यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, कपनी मेजरमेंट करून पाणी टाकायचं आपल्याला. तर मी इकडे 2 कप पाणी टाकते. दोन कप पाणी टाकलेलं आहे. आणि म्हणजे मी बरेचसे व्हिडिओ बघितले, आणि कारण कोणतेही प्रोडक्ट घ्यायचे आपल्या स्किनसाठी किंवा हेअरसाठी, तर ते त्याच्याबद्दल माहिती घेऊन अभ्यास करून मगच मी यूज करते, तुम्हाला माहिती आहे. सो मी ते घेतले आणि म्हणजे रिव्ह्यू बघितला मी सगळ्यांचा. तर त्यांनी सांगितलं की क्वांटिटी त्याची 2 कप किंवा 1 कप पाणी आणि 1 चमचा हे हर्ब किंवा हे रोजमेरी ड्राय लिव्स टाकायचे आहेत. सो मी आत्ता तुमच्यासमोर 2 चमचे यामध्ये काढून घेतलेले आहेत. सो 2 कप पाणी, 2 चमचे हे हर्ब. तर आता याला दोघांना आपल्याला उकळवायचं आहे. ओके, बॉईल करून घ्यायचं आहे. तर हे मी टाकूनच देते.
जास्त झालं. ओके, मला वाटतं एवढं जास्त मी ठेवून देणार, जपून जपून वापरणार. किंवा मग मी पाण्याची क्वांटिटी वाढवू शकले असते, बट ठीक आहे, आत्तासाठी तेवढीच ठीक आहे, बाकीचे मी ठेवते. तर आता याला छान असं बॉईल करून घेणार आहे. आणि मेनली हे परचेस करायचं माझं कारण म्हणजे माझ्या केसांची जी म्हणजे आपण म्हणतो ना केसांचा पोत किंवा एक टेक्स्चर, तर ते माझं होम रेमेडीज करून पण सुधारतो, छान होतो. आता तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ माझे केस आहेत, एकदम मस्त आहेत. म्हणजे मला सारखं माझ्या केसांना हात लावावं असं वाटतं. थोडेफार गळतातच केस पावसाळ्यात आणि हिवाळ्यात, ते नॅचरल आहे कारण मॉइश्चर जमा होतं त्याच्यामुळे गळतातच. ओके, बट माझ्या केसांचा आहे ना म्हणजे पहिलेपासूनच थिकनेस कमी आहे. माझे केस खूप लॉंग होते, म्हणजे अगदी माझ्या पायाच्या गुडघ्याच्या खाली, जे लोक मला आधीपासून ओळखतात किंवा मी व्हिडिओ पण टाकला होता माझा हेअर कटचा. सो पायाच्या खाली माझे केस होते, एवढे मोठे माझे केस होते. बट नंतर ते मला मॅनेज करायला खूप कठीण झालं, किंवा मग असं मला ते ओपन सोडायला पण चार चौघांमध्ये बाहेर गेल्यावर चांगलं नाही वाटायचं. मग नेहमी नेहमी माझी एकच स्टाईल झाली होती, सरळ वेणी घालायची आपली. तर मग मला पण ते कधी असं बोर वाटायला लागलं, थोडंसं ओल्ड फॅशन मी वाटत होते, असं मी माझ्या बाबतीत म्हणते. बाकी लॉंग हेअर मला पण पर्सनली खूप आवडतं, बट मग नंतर मलाच कंटाळा आला ते मॅनेज करायला, आणि मग नंतर मी हेअर कट करून टाकला. तर माझे जे केस आहेत ना ते माझं पातळ असं आहे, केस थिन नाही आहे. सो मला केस दाट करायचे आहेत थोडे, आणि थोडेसे वाढवायचे आहेत. मी खूप लांब केस सध्या नाही करणार आहे पुन्हा एकदा, कारण मग ते कापायला पुन्हा असं होऊन जातं, नको नको. तर ते नाही, रिस्क नाही घेणार, त्याच्यामुळे कमरे एवढीच लेंथ ठेवणार आहे. बट मला थिक केस हवेत, तर मी हे चॅलेंज घेतलेलं आहे आता रोजमेरी ड्राय लिव्सचं. सो महिनाभर मी कंटिन्यू हे लावणार आहे, आणि मग तुम्हाला मी पुन्हा रिझल्ट दाखवणार आहे. महिन्याभरानंतर पुन्हा आपण या विषयावर बोलणार आहोत. आता आपलं ते उकळतंय छानपैकी, असं आपण त्याचा रंग बदलेपर्यंत, म्हणजे पाण्याचा आपल्या हिरवट असा रंग झाला ना की आपण ते बंद करूया, आणि मग पुढची प्रोसेस मी तुम्हाला म्हणजे लावून पण दाखवणार आहे, अप्लाय करून पण दाखवणार आहे केसांवर. ओके, सो स्टे ट्यून. सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब सुद्धा करा. आता काही व्हिडिओजमध्ये मी बघितलं की हे रोजमेरी ड्राय लिव्स तर असं उकळून घेतात, बॉईल करून घेतात त्याचा रंग बदलेपर्यंत. आणखी डार्क रंग हवा आहे, हा खूप म्हणजे फेंट आहे रंग अजून, कारण मग त्याचं ते अर्क उतरेल आणि रंग त्याचा गडद होईल. तर काही जण यामध्ये आणखी मेथी दाणे वगैरे त्याचं पण एक्सपेरिमेंट करतात, बट मला असं वाटतं की ओरिजिनल गोष्ट आहे ही, हर्ब्स आहे. सो त्याचं सिंगलच आपण इफेक्ट आपल्या केसांवर काय होतं तेही पाहूया, आणि नंतर जर वाटलंच कधी एखाद्या वेळेस की मिक्स करायचं आहे सो तेही करू शकतो. बट मी आत्ता सध्या प्लेन याला फक्त रोजमेरी ड्राय लिव्स बरोबरच एक्सपेरिमेंट करणार आहे. ओके, सो आता तुम्ही पाहू शकता जवळजवळ 15 मिनटं झालेली आहेत, आणि मला असं वाटलं नंतर की स्टीलच्याच युटेन्सिल्समध्ये जर केलं तर छान होईल हे. तर ओके ठीक आहे, आत्तासाठी मी यामध्ये गेले, नंतर मी पण नेक्स्ट टाईम स्टीलमध्येच करेल, स्टीलच्या पातेल्यात वगैरे. तर आता याला डार्क असा कलर आलेला आहे, आणि याचा स्मेल पण असा सॉफ्टचा स्मेल सगळीकडे पसरलेला आहे किचनभर. सो मस्त वाटतं, एक काइंड ऑफ ग्रीन टी आपण कसं पितो त्याप्रमाणे थोडासा याचा स्मेल आहे. तर ओके, आता हे झालेलं आहे. आता याला मी करते बंद, आणि याला पूर्णपणे थंड, पूर्णपणे फ्रीजमध्ये नाही ठेवायचं याला आत्ताच, तर याला पूर्णपणे नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे, आणि मग पुढचं मी तुम्हाला सांगते. ओके, सो हे जे लिक्विड आहे अगदी चहासारखं रेडी झालेलं आहे आणि एकदम थंड झालेलं आहे. तर आता याला मी स्ट्रेन करून या बॉटलमध्ये भरून ठेवणार. ही जी स्प्रे बॉटल आहे ना त्यामध्ये मी हिला शिफ्ट करते. पहिले याला थोडंसं इझी जायला मी याला आधी एका ग्लासमध्ये ट्रान्सफर करते, मग ते मला टाकायला बरं पडेल. आणि हे मी आत्ता फक्त 2च चमचे का बनवले त्याचं रिझन पण तुम्हाला मी सांगतेच आहे पुढे. सो आता याला मी यामध्ये टाकते, कोणती स्प्रे बॉटल चालेल. ओके, हे उरलं आहे ते पण मी नंतर भरून ठेवेल.
सो आता हे लिक्विड माझ्याकडे या बॉटलमध्ये किंवा याला आपण टोनर म्हणूया, आपल्या केसांसाठी टोनर हे रेडी झालेलं आहे. आता याला मी यूज करून दाखवते. त्याच्या आधी मी माझे जे केस आहेत ते व्यवस्थित म्हणजे आहेत माझे विंचरलेलेच आहेत, बट तरीही त्याला व्यवस्थित आधी विंचरून घेते आणि मग पुन्हा येते तुमच्याकडे. ओके, आता मला तुम्हाला एक गोष्ट पहिले दाखवायची आहे, कारण मी 1 महिन्याचा पूर्ण चॅलेंज घेणार आहे. तर हे जे केस आहेत ना माझे, आता समजा मी मागे केले तर इकडे तुम्हाला दिसते बेबी हेअर्स, हे बेबी हेअर दिसतात, हे माझे आत्ताचेच आहेत. तर हे नॅचरली माझे आलेले आहेत, नॅचरली म्हणजे जसे आपले येतात तसे, म्हणजे असं काही हे लावलेलं नाही अजून मी टोनर वगैरे. तर याची लेंथ आपण पाहूया. काही छोटे छोटे आहेत, आणखी हे बघा इथून असे एवढे आहेत, म्हणजे तुम्ही लक्ष द्या. आणि बाकीचे समजा एक मोठा केस माझ्या या नाकापर्यंत आहे, तर आपण इथे कन्सिडर करूया, है ना. म्हणजे नंतर हे का दाखवते मी तुम्हाला गंमत वाटेल याची, बट हे दाखवण्यामागचं कारण की नंतर जेव्हा 1 महिन्याने मी पुन्हा पाहणार तर हे माझे केस इथेच आहेत की ते मागे माझ्या पोनीटेलमध्ये गेलेले आहेत मोठे होऊन, तर ते मी तुम्हाला दाखवेल. सो आपण साधारण माझ्या टिकलीपर्यंत किंवा या डोळ्यांच्या इथपर्यंत आत्ता माझे केस आहेत समजूया, आणि हे मग किती वाढत आहेत ते मी तुम्हाला अशा प्रकारे बॅक साईडला केस घेऊन ते दाखवेल. ओके, अशी पण क्यूट दिसते. ठीक आहे, सो हे झालं. तर आता हे जी स्प्रे बॉटल आहे, आपल्याला मी केसांना आता ऑइल नाही लावलेलं, काहीच नाही लावलेलं, आपल्याला रोज हे आपल्या केसांवर स्प्रे करायचे. ओके, सो आता हे थंड एकदम म्हणजे नॉर्मल टेम्परेचर झालेलं आहे, आणि कारण की माझे हे जे भांग आहे ना तो खूप विरळ झाला आहे. ओके, स्मेल तर मस्त येते. नॉर्मली स्प्रे करायचे, जास्त पचपच पण नाही करायचं. जिथे तुम्हाला वाटतंय गरज आहे किंवा कोणाकोणाचं टक्कल पडलेलं असतं, सो तिथे हे थोडं स्प्रे करायचं. पूर्ण जाऊ द्यायचं आतमध्ये. इकडे पण टिप्सला पण. सो याच्याने आपलं जर केस थिन व्हायला मदत झाली, म्हणजे दाट व्हायला मदत झाली किंवा शायनी ग्लॉसी व्हायला मदत झाली तर छानच आहे. तर आता ते मी स्वतः एक्सपिरियन्स घेणार आहे 1 महिन्याचा. रोजमेरी इसेन्शियल ऑइलचा मला एक्सपिरियन्स आहेच, मला ते छानच वाटतं, तर ते आहे. तर आता हे मी लावून ठेवते आहे. आणि तुम्ही म्हणाला आता ही हेअर वॉश करेल, तर हेअर वॉश करायचं नाही आहे, हीच याची गंमत आहे. हे टोनर आहे, सो तुम्ही हे हेअर वॉश केल्यानंतर वापरायचं आहे. आणि हेअर वॉश जरी नसेल केला तरी डेली लाईफमध्ये आणि दिवसातून जर 2 ते 3 वेळा वापरलं ना तर आणखी इफेक्टिव्ह ठरणार आहे. सो हे जस्ट स्प्रे करायचं. अर्थात आपण हे पाण्याचं बनवलं आहे त्याच्यामुळे थोडंसं स्काल्प ओली होणार, तर याला जरा वेळ असेच केस सोडून द्यायचे आणि नंतर मग नॉर्मल तुम्ही कोणतीही हेअरस्टाईल करू शकता. केस धुवायचे नाही हे वापरल्यावर. ओके, स्ट्रिक्टली सांगते. आणखी पण बरेचसे काही याचे प्रिकॉशन्स आहेत, बट हो, आणि ज्यांचे केस ना ऑइली असतात त्यांना काही प्रॉब्लेम नाही ना, कारण हे वापरल्यावर म्हणतात थोडेसे केस थोडेसे ड्राय होतील. तर माझं तसं टेक्स्चर आहे ड्राय होण्याचं, तर थोड्या वेळाने एखाद्या तासाने आपण अशा प्रकारचं जे सिरम असतं ना ते लावून घ्यायचं. म्हणजे हे लावल्या लगेच नाही लावायचं, आधी हे टोनर मारून घ्यायचं रोज केसांना, सकाळ दुपार संध्याकाळ, आणि त्यानंतर मग हे लोशन थोडंसं 1 थेंब 2 थेंब असं लावून घ्यायचं. सो आता मी हे सगळं करून घेते. सो आता माझं हे पूर्ण लावून झालेलं आहे. जास्त काही ओलं होत नाही, बट थोडंफार होतं. दुसरी गोष्ट, हे लावून झाल्यावर केस विंचरायचे नाही, वॉश तर अजिबात करायचे नाही. कितीही वेळाने आपल्याला काही वॉश नाही करायचे. तुम्ही रात्री झोपण्याआधी लावू शकता, सकाळी उठल्यावर लावू शकता, दुपारी, संध्याकाळी, जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा. जास्तीत जास्त 2 वेळा तरी लावा, म्हणजे जर तुम्ही हे करणार असाल. आणि मी म्हणते मी घेतलेला आहे हा चॅलेंज 1 महिन्याचा रोजमेरी ड्राय लिव्सचा. सो तुम्ही पण नक्की हे मागवा. आणि मी ठेवून पण दिलं ते. ओके, सो मी यामध्ये ठेवून दिलं. सो आता मी हे चॅलेंज घेतलेलंच आहे, 1 महिन्याचं टोनर बनवून ठेवलेलं आहे. आणि हे जे आहे ते तुम्हीही मागू शकता. आणि मी म्हणते अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत ना त्या ॲमेझॉनवरून मागवत जा. म्हणजे मिशोवरून ड्रेस वगैरे ठीक आहे, बट इलेक्ट्रॉनिक वस्तू झाल्या किंवा अशा प्रकारच्या वस्तू झाल्या, स्किन केअर झालं, तर ते ॲमेझॉनवरून मागवणं योग्य ठरतं, मला तरी असं वाटतं. सो मी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही इझिली ती बाय करू शकता. ओके, हे आहे 150-200च्या रेंजमध्ये ते असं मिळून जातं तुम्हाला जेवढं हवं तेवढं. हे मी 100 ग्रॅमचं पॅकेट घेतलं आणि एवढं आहे, पाहिलं ना.
आता मी फक्त 2 चमचे केलं, त्यामध्ये माझं एवढं टोनर झालं आहे. शिवाय हे जे टोनर आहे, आता ह्या उरलेल्याचं काय करायचं, बाहेर नाही ठेवायचं, तर याला आपण फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहोत. जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा अर्धा तास आधी काढून मग ते अप्लाय करायचं, कारण थंडीचे दिवस आहेत, उगाच सर्दी नको व्हायला, ते पण काळजी घ्यायचीच आहे. सो मी हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आता, आणि जेव्हा मला पाहिजे तेव्हा थोड्या वेळ आधी बाहेर काढून मग स्प्रे करणार आणि तसंच ठेवून देणार. ओके, आता थोड्या वेळाने मी हे सिरम लावणार, कारण माझं स्काल्प ड्राय होते थोडी. सो मी हे, आणि हिवाळ्यात होतेच सगळ्यांची, सिरम थोडंसं लावून घेणार, स्काल्पला नाही, खालच्या लेंथला. ठीक आहे. सो पुन्हा एकदा सांगते, हे घ्या, आणि मी चॅलेंज घेतलं आहे 1 महिन्याचा. सो तुम्हीही घ्या माझ्यासोबत 1 महिन्याचा, 1.5 महिन्याचा, 2 महिन्याचा चॅलेंज, किंवा 15 दिवसाचा घेऊन बघा काय फरक पडतोय. सो हे बाय करा, आणि आपण दोघे मिळून आपले केसाची कंडिशन ठीक करूया आणि हेअर ग्रोथ करूया. ओके, सो चला, आता हे थोड्या वेळात जर थोडंसं ड्राय होईल त्याच्यानंतर मी हेअर टाय करून घेईल. कसा वाटला हा व्हिडिओ, कसं वाटलं हे रोजमेरीची सगळी प्रोसेस ड्राय लिव्हची? आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून जा, शेअर करा, तुमच्या कमेंटद्वारे मला प्रतिक्रिया तुमच्या कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय, टेक केअर. पुन्हा भेटूया उद्या 8 वाजता. टाटा. टाइम टू हॅव स्ट्रॉबेरी मिल्कशेक.